सख्य सख्य म्हणजे काय, सख्य शब्दाचा अर्थ काय करायचा. सख्य शब्दाचा सरळ सरळ अर्थ आपल्याला माहिती असलेला नेहमीचा म्हणजे आपण सख्य म्हणजे मित्र, मित्राला सखा असं म्हणतात. आणि सख्य भक्ती म्हणजे देव मित्र आहे अशा पद्धतीची भावना करणं, यालाच आपण सख्य भक्ती म्हणलं बरं का. आता त्या मित्रामध्ये 2-3 प्रकार असतात. चढत्या क्रमाने त्या मित्राचं लक्षण सांगत असताना मित्र त्याला म्हणतात, त्याच्याचबद्दल सुहृद शब्दाची योजना आहे, त्याला सखा म्हणतात. पण मित्र, सुहृद आणि सखा या मित्राच्या चढत्या वाढत्या कक्षा आहेत असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. कारण अमरकोशामध्ये या 3ही शब्दाच्या प्रवृत्तीचं निमित्त सांगताना बदलून बदलून सांगितलेलं पाहायला सापडतं. ज्या दोघांची परस्पराच्या बद्दलची क्रिया समान आहे त्यांना परस्पराचे मित्र म्हणा. जे दोघ जण आपल्या परस्पराच्या संबंधानं समान क्रिया करू शकत नाहीत, पण समोरच्या माणसाच्या हिताची कामनाच प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, असे जे 2 जण एकमेकाचे मित्र असतात त्यांना परस्पराचे सुहृद म्हणा. आणि ज्या दोघाचा जीवभाव एक झाला, अगदी दोघाचं जीवन एक झालं, दोघाचं अंतःकरण एक झालं, अशी ज्यांची अवस्था असते, अशा 2 मित्रांच्या बद्दल बोलत असताना त्यांना मात्र सखा म्हणतात बरं का. समप्राणः सखा प्रोक्तः, हा जीवभाव एक झाला पाहिजे, त्याच्याशिवाय सख्याची भाषा आपल्याला तिथं पाहायला सापडत नाही. असं चिंतन जर केलं तर मित्र कसा असावा. काल आपण त्या मित्राच्या संबंधानं लक्षणाचा विचार केला. पापान्यवारयते योजयते हिताय गुह्यंच गुहती गुणान प्रकटी करोते आपदगतंच न जहाती ददाती काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदंती संतः. असं 6 पद्धतीने मित्राचं लक्षण सांगितलेलं पाहायला मिळतं. अयोग्य मार्गापासून परावृत्त करणं हे मित्राचं पहिलं लक्षण, योग्य मार्गाकडे प्रवृत्त करणं हे मित्राचं दुसरं लक्षण. आपल्या ठिकाणी जर काही गुह्य गोष्ट असली, एखादा दोष वगैरे असला तर तो गुप्त राखून ठेवणं हे मित्राचं तिसरं लक्षण. आपल्या ठिकाणी असणाऱ्या गुणाचं प्रकटीकरण करणं चौथं लक्षण. आपदगतन न जहाती, संकटात सापडलेल्या मित्रालाही न सोडणं हे मित्राचं 5वं लक्षण आहे. आणि ददाती काले, आपल्या मित्रावर जर प्रसंग आला, वेळ आली तर त्याला वाटेल ती मदत करणं हे मित्राचं लक्षण आहे. अशा पद्धतीने मित्राच्या लक्षणाचा विचार केला. बघा तुम्ही, मैत्री कोणामध्ये होते याचा विचार सांगत असताना नेहमी सांगितलं जातं ययोरेव समम वित्तम ययोरेव समम कुलम तयोर विवाह मैत्रीच नोत्तमा धमयो क्वचित. बरं का, विवाहाचा संबंध किंवा मैत्रीचा संबंध ऐका, ज्या 2 पुरुषांमध्ये घडतो त्या 2 पुरुषाच्या मध्ये काही गोष्टी समान लागतात. समानता असल्याशिवाय मैत्री होत नाही, समानता असल्याशिवाय लग्नही होत नाही. बरं का, विवाहाचा प्रसंग घडत नाही आणि मैत्रीचा प्रसंग घडत नाही. त्याच्याकरता काय समान असावं लागतं. वित्त म्हणजे पैसा तरी समान असावा लागतो, किंवा कुल म्हणजे घराणं तरी समान असावं लागतं, त्याच्याशिवाय मैत्री होत नाही. दोघाचं घराणं एका तोला मुलाचं असेल मग लग्न होतात की नाही. बोला हो नाही म्हणा की हा हो म्हणलं म्हणजे आपल्याला झोप जाते की नाही माहिती आपल्याला. कारण काय, जन्माष्टमीचा उत्सव 2 दिवस साजरा होत राहिला, त्याच्यानं थोडीशी झोप येणं आपल्याला शक्य आहे. पुन्हा एकादशी आहे, द्वादशीला पुन्हा झोपायचंच आहे आपल्याला अजून हे थोडंसं मग बोलत राहिलं की मग झोप आपली मोडते बरं का, म्हणून बोलायचं, दुसरं काही नाही. दोघाचं कुल समान पाहिजे तेव्हा विवाहाचा किंवा मैत्रीचा प्रसंग असतो, किंवा दोघाचं वित्त समान पाहिजे, समान संपत्ती तरी असली पाहिजे, समान घराणं तरी असलं पाहिजे, तर मग त्यांच्यामध्ये मैत्रीचा प्रसंग असतो बरं का. तयोर विवाह हा मैत्रीच, त्यांच्यामध्ये विवाहाचा किंवा मैत्रीचा प्रसंग घडतो. न उत्तम अधमयो क्वचित, एक उत्तम कुलातला एक अधम कुलातला मैत्री होण्याची शक्यता नाही. एकाच्याजवळ भरपूर वित्त, एकाच्याजवळ निष्किंचनता, मैत्री होण्याची शक्यता नाही. ऐका, एक निष्किंचन आहे आणि एक भरपूर संपन्न आहे, अशा लोकांमध्ये मैत्री कधी होते, त्यांच्यात कुलात तरी समानता असावी लागते. संपत्तीची समानता नसेल तर कुलात तरी समानता पाहिजे, आणि कुलाची समानता नसेल तर संपत्तीत तरी समानता पाहिजे. कुठंतरी समानता असल्याशिवाय दोघांच्यामध्ये मैत्री होत नाही बरं का. अजून एक चिंतन आपल्याला पाहायला सापडतं, समानशील व्यसनेषु सख्यम. सख्य म्हणजे मैत्री कोणामध्ये होते, त्या दोघाचं शील तरी समान पाहिजे, नाहीतर व्यसन म्हणजे दुःख तरी समान पाहिजे. व्यसन म्हणजे बिड्या फुंकणं नाही बरं का व्यसन शब्दाचा तसा अर्थ नाही आपल्याकडे, ते तर फारच हीन झालं. हो, व्यसन म्हणजे दुःख, दुःख तरी समान असावं, नाहीतर शील म्हणजे स्वभाव तरी समान असावा, तरच त्यांची मैत्री होते, नाहीतर मैत्री होत नाही, सख्य होत नाही असा विचार आहे बरं का. रामचंद्र प्रभू आणि सुग्रीव यांचं सख्य झालं, हे कशाने झालं सांगा ना मला. समान शील होतं की समान दुःख होतं म्हणून झालं होतं, कसं आहे काय झालं त्यांना दोघाला दुःख काय होतं मला माहिती नाही, जरा सांगा बरं. रामाला दुःख कोणतं होतं आणि सुग्रीवाला कोणतं दुःख होतं.
भार्या हरणाचं दुःख होतं. भार्या हरणाचं दुःख होतं. रामचंद्र प्रभूच्या भार्याचं हरण रावणाने केलं होतं आणि सुग्रीवाच्या भार्याचं हरण त्याच्या सख्या भावाने मोठ्या भावाने केलं होतं, वालीनं केलं होतं बरं का. दोघांनाही पत्नी हरणाचं दुःख आहे आणि दोघांचं दुःख एकच असल्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचा प्रसंग घडू शकला ही गोष्ट लक्षात घ्या. शील म्हणजे स्वभावाची समानता. ज्ञानोबराय नामदेवराची मैत्री झाली कशानं झाली? समान शीलानं झाली. समान दुःख. त्यांच्याकडे दुःखाचा प्रसंग आहे का? दुःख ते कैचे नये स्वप्न असे म्हणणारे महात्मे, त्या दोन महात्म्यामध्ये मैत्रीचा प्रसंग जो घडला याला काय म्हणायचं? समानशीलतेनं झालेली मैत्री बरं का. मृगामृगै संग मनोव्रजंती गावश्च गोभी तुरगास्तुरंगै हे मूर्खाश्च मूर्खही सुधीय सुधीभी समानशील व्यसनेषु सख्यम असं चिंतन आपल्याला त्या श्लोकामध्ये पाहायला सापडतं. त्याच्यात चिंतन कसं केलं पण ज्यांची समानशीलता आहे त्यांचं एका ठिकाणी येणं होतं बरं का. त्याच्यात वर्णन काय केलं? मृगैही संग मनोव्रजंती. पशूच्या संगतीला राहण्याचा विचार करतात, पशु माणसाच्या संगतीला राहण्याचा विचार करत नाही. मृगै संग मनोव्रजंती का? त्या पशुचा, दोन्ही पशुचा समानशीलतेचा भाग आपल्याला पाहायला सापडतो. स्वभाव समान आहे. हाही पशु तोही पशु म्हणलं की समान स्वभाव त्यांचा झाला. बघा तुम्ही, आपल्या घरी एखादं कुत्र असावं आणि आपल्या घरी एखादी गाय असावी, तर ते गाय आणि कुत्र हे दोन्ही आपल्या घरीच असताना त्याच्यातले हे दोन्ही प्राणी आपल्या जवळ येऊन बसायचा प्रयत्न करतात की हे दोन्ही प्राणी वेगळ्या जातीचे असताना ते एकमेकाच्या जवळ येऊन बसण्याचा प्रयत्न करतात. याच्यात काय होतं हो? गाय आणि कुत्रा हे दोन्ही आपल्या घरचे प्राणी, हे दोघे जण आपण निवांत बसलेले असताना आपल्या जवळ येऊन बसतात का ते दोघं जण एका ठिकाणी असतात? कसं असतं तुमच्याकडे? कसं असतं मला सांगा ना. गाय आणि कुत्रा एका ठिकाणी बसतात की गाय आणि कुत्रा दोघे जण आपल्या जवळ येऊन बसतात, माणसाजवळ येऊन बसतात? कसं करतात सांगा ना. ते त्यांचं ते बघत राहतात, कारण तोही पशु हाही पशु. त्याच्यामुळे काय होतं? मृगै संग मनोव्रजंती. त्याच्यात विचार करा. दोन पशु आपल्याकडे जे आहेत त्याच्यापैकी दोन पशुची जात समजा वेगळी असली तर मग तिथं एक आपल्या घरी एक गाय आहे, एक कुत्रा आहे आणि दुसरा कुत्रा आला तर गाय आणि कुत्रा आपल्या घरचे जे एका ठिकाणी बसले होते ते दुसरं कुत्रा आल्याच्या नंतर कुत्रा गायीजवळ बसतो की कुत्र्याकडे जातो? अरे हेही सांगता येत नाही का? हे का सांगू नये असं तुम्हाला वाटतं का? एवढ्या साध्या गोष्टी प्रवचनात विचारून सांगून घ्यायच्या असतात का? असं काही नाही. आपल्याला चिंतन करायचंय. कुत्रा कुत्र्याकडे का गेला मला सांगा? कुत्रा गायीजवळ का बसला नाही? त्यांची जात समान, शील समान, स्वभाव समान. हाय भुभू करणार, तोही भुभू करणार. एवढा समान स्वभाव त्यांचा असल्यामुळं ते दोघं जण एकमेकाच्या जवळ जायला बघणारच ना. गावश्च गोभी तुरगास्तुरंगै हे गायीकडेच जाणार आणि घोड्याकडेच जाणार बरं का. मृगै संग मनोव्रजंती गावश्च गोभीस तुरगास्तुरंगैहि मूर्खाश्च मूर्खैहि सुधीय सुधीभिः. मूर्ख माणसं आणि शहाणी माणसं एका ठिकाणी जर आले तर मूर्ख आणि शहाण्या माणसाला काही वेळेला नाईलाजानं जर एकत्रित राहावं लागत असलं तरी शहाण्याबरोबर राहणाऱ्या मूर्खाला दुसरा मूर्ख समजा समोर दिसला तर तो शहाण्याजवळ बसतो की मूर्खाजवळ जातो? कसं करतो सांगा? मूर्खाजवळ जातो. मूर्खाजवळ जाणार आहे की नाही बघा तुम्ही. शहाणा माणूस समजा मूर्खाच्या संगतीमध्ये काही कारणानं त्याला राहावं लागलं तर त्या शहाण्या माणसाला समोरून येणारा एखादा त्याच्यापेक्षा चांगला शहाणा भेटला तर याला मूर्खाजवळ आता बसून राहण्यात समाधान राहतं की त्या शहाण्याजवळ जाण्यात समाधान आहे? शहाण्याजवळ जाण्यात समाधान. त्याचं कारण काय बोला? समानशील व्यसनेषु सख्यम. समानशीलता असली म्हणजे त्यांच्यामध्ये मैत्रीचा संबंध असतो. समान दुःख असलं म्हणजे त्यांच्यामध्ये मैत्रीचा संबंध असतो. सुग्रीव आणि रामाची मैत्रीची झाली ती समान दुःखानं व्यसनाच्या योगानं झाली आणि नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज यांची जी मैत्री आपल्याला सांगता येते ती समानशीलाच्या योगानं, समान स्वभावतेनं झालेली मैत्री आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. आता मला सांगा, देवाचं आणि भक्ताचं जे सख्य भक्तीचा विचार करत असताना देव आणि भक्ताचा दोघाचा संबंध पाहून त्यांच्यामधलं सख्य जर पाहायचं असेल तर यांच्यातला सख्याचा जो धागा जुळून आला त्याला कारण काय? समानशीलता आहे की समान व्यसनता आहे? सांगा मला. जीव आणि परमात्मा यांच्या ठिकाणी समान दुःख आहे का जीव आणि परमात्मा यांच्या ठिकाणी समान स्वभाव आहे? काय सांगा ना मला. काय समान आहे? दुःखाचा विचार करायचा जर झाला तर परमात्म्याच्याकडे दुःखाचा विचारच आपल्याला पाहायला सापडत नाही बरं का. जीवाच्या ठिकाणी दुःख संबंध थोडासा त्याच्या उपाधीच्या योगानं अंतःकरणाधिकाचं तादात्म्य त्यानं धरलेलं असल्यामुळं उपाधीच्या तादात्म्यानं जीवाच्याकडे दुःखाचा संबंध विचारात घेता येईल. कसा तरी विचारात घेता येईल. त्याच्याकडे स्वरूपतः विचारात घेता येत नाही. पण जीवाकडे दुःखाचा संबंध विचारात जसा घेता येतो तसा परमेश्वराच्याकडे ब्रह्माच्याकडे दुःखाचा संबंध विचारात घेता येतो का? घेता येत नाही. ते तर दुःख संभिन्न नाहीच आहे. दुःखाने युक्त नसलेलं अशा पद्धतीचं ते
परमात्मा तत्व आहे बरं का. त्या परमात्म्याला आनंदरूप का म्हणायचं, त्याच्या ठिकाणी दुःख संबंध नाही म्हणून म्हणायचं, हे चिंतन लक्षात घ्या ना. आपण सच्चित आनंद या पदाचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं व्याख्यान जर पाहिलं तर परमात्म्याला सत्य का म्हणतात, तो असत्य नाही हे सांगाय करता, त्याला चित का म्हणतात, तो जड नाही हे सांगाय करता, आणि त्याला आनंद का म्हणतात, त्याच्या ठिकाणी दुःख नाही, तो दुःखरूप नाही हे सांगण्याकरता त्याला आनंद म्हणायचं आहे. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आपण विचार करा, दुःखाचा संबंध नाही, जीवाच्या ठिकाणी थोडासा दुःखाचा संबंध असण्याची उपाधी योगाने शक्यता आहे बरं का. मग एकाच्या ठिकाणी दुःख युक्तता आणि एकाच्या ठिकाणी दुःख मुक्तता, मग समान व्यसन जर घडत नसेल तर यांची मैत्री झाली, ती व्यसनाच्या योगानं नाही. व्यसनाच्या समानतेनं जीव आणि ईश्वराचा सख्य आहे असं आपल्याला चिंतन करता येणार नाही. समान स्वभावतेनं जीवाचा आणि ईश्वराचा समान स्वभाव आहे, परमेश्वराचा आणि जीवाचा समान स्वभाव आहे, हे चिंतन करावं लागेल. कारण दुःख जर समान आहे हे दाखवता येणारच नसेल आणि दुःख किंवा स्वभाव यांच्या समानतेशिवाय मैत्री होतच नसेल तर दुःखाची समानता जीवेश्वराकडे नाही. मग आता त्यांच्या स्वभावाची समानता आहे का, विचार करा. जीवाचा स्वभाव काय, परमेश्वराचा स्वभाव काय, यांच्यामध्ये समानता असण्याची शक्यता आहे का. समान स्वभाव याचा अर्थ करत असताना दोन्हीकडे सारखा स्वभाव असणे असंही करता येतं, किंवा दोघाचा स्वभाव एकमेकाला पूरक असणे असाही अर्थ करता येतो बरं का. एकमेकाला पूरक असलेला दोघाचा स्वभाव जर असला तर त्याला सुद्धा समान स्वभावच म्हणता येतं. बघा तुम्ही, देवाच्या स्वभावामध्ये काय आहे हो, आपण थोडंसं चिंतन जर करायला लागलो तर परमात्मा स्तवप्रिय आहे. स्तवप्रिय स्तोत्रम, तिथं आपण चिंतन करा, देव स्तवप्रिय आहे, त्याला स्तुती आवडते आणि भक्ताला स्तुती करणं आवडतं. भक्ताला स्तुती करणं आवडतं आणि देवाला स्तुती ऐकणं आवडतं. असं जर असेल तर या दोघांचा स्वभाव समान जरी नसला तरी परस्पराला पूरक आहे की नाही, बोला. परस्पराला पूरक आहे. त्याला स्तुती आवडते म्हणजे यानं केलेली ऐकावी वाटते, आणि याला वाटतं त्यानं मी केलेली स्तुती ऐकावी म्हणून मी स्तुती करत राहावं. याला स्तुती करणं आवडतं आणि त्याला स्तुती ऐकणं आवडतं. दोघाचा स्वभाव परस्पराला पूरक जर असेल, ऐका, तर त्याला सुद्धा समानशीलता असं आपल्याला म्हणणं शक्य आहे. परमेश्वराचा आणि जीवाचा स्वभाव जर आपण विचारात घ्यायला लागलो तर परस्पराला पूरक असल्यामुळं तो अर्च्य आहे आणि हा अर्चक आहे. त्याला पूजा करून घेणं आवडतं आणि याला पूजा करणं आवडतं. तो सेव्य आहे आणि हा सेवक आहे, त्याला सेवा करून घेणं आवडतं आणि याला सेवा करणं आवडतं. परस्पराला पूरक अशा पद्धतीचा दोघाचा स्वभाव झाला असं चिंतन करता येतं. आणि हे परस्पराला पूरक स्वभावता असणं, याला सुद्धा शास्त्राच्या परिभाषेमध्ये आपल्याला समानशीलता म्हणणं शक्य आहे. हा एक विचार करा. किंवा स्वभाव हा शब्द स्वरूपवाची जर घेतला तर जीव आणि ईश्वराच्याकडे समान स्वभावता म्हणजे समान स्वरूपता आहे की नाही, बोला. सच्चित आनंद रूप असलेला परमात्मा, तर जीवाचा विचार करत असताना तरी जीव काय असज्जड दुःख रूप आहे की सच्चिदानंद आहे, हा सुद्धा सच्चिदानंद आहे. जीवाच्या ठिकाणी सुद्धा सद्रूपता, जीवाच्या ठिकाणी सुद्धा चिद्रूपता, जीवाच्या ठिकाणी सुद्धा आनंद रूपता आहे. आणि हे सगळं मावळलं कशानं, अज्ञानाचा उपाधिभाग जीवाने घेतलेला आहे म्हणून हे आपल्या ठिकाणी नाही असं वाटायला लागलं. मी सद्रूप असून सत नाही, मी चिद्रूप असून मी चित नाही, मी आनंदरूप असताना मी दुःखरूप आहे, अशा पद्धतीची भावना जीवाच्या ठिकाणी निर्माण कशानं झाली, त्याच्या उपाधीनं, त्याच्या बायकोनं ते त्याला तसं दुःखामध्ये ढकललेलं आहे. याच्याकरता काय करा, तो उपाधीचा संबंध लोटून द्या. उपाधीचा संबंध लोटून दिल्याच्या नंतर त्या जीवाच्या ठिकाणी कोणती स्थिती राहणार आहे, सच्चिदानंद रूपता. आणि महावाक्याने जीव ब्रह्माचं जे ऐक्य आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं, ते जीव आणि ब्रह्म समान स्वभावाचे म्हणजे समान स्वरूपाचे जर नसतील तर ते ऐक्य सांगता आलं असतं का. ज्या अर्थी एकत्व आहे, अखंडम सच्चिदानंदम महावाक्यानं लक्ष्यते, महावाक्याने लक्ष्य म्हणून जर काही सांगितलेलं असेल तर अखंड सच्चिदानंद तत्व जे जीव आणि ईश्वरात अनुस्यूत आहे त्याच्यामधल्या ऐक्याचा विचार शास्त्राने जर सांगितलेला असेल, तत्वमसी वगैरे महावाक्याने सांगितलेला असेल, तर जीव आणि ईश्वर या दोघांच्या ठिकाणी सुद्धा उपाधीनं जरी भेद प्रतीत होत असला तरी उपाधी मुक्त अवस्थेमध्ये त्या दोघांच्या ठिकाणी समान स्वरूपता आहे. आणि ही समान स्वरूपता म्हणजे एका दृष्टीनं समानशीलता किंवा परस्पराला पूरक स्वभाव असणं, याला सुद्धा समानशीलता म्हणता येतं. आणि जीव आणि ईश्वराकडे असलेली अशी समानशीलता, दोन्ही पद्धतीची समानशीलता ही जर आपण विचारात घेतली, सख्य होणं शक्य आहे. त्यांच्यामध्ये सख्याचा विचार असणं शक्य आहे आणि त्यांच्यात सख्य आहेच आहे. हे काल आपण एका वेदवाक्याच्या आधारानं पाहून आलो. एक झाड आहे, त्या झाडावर बसलेले दोन पक्षी, त्याच्यातला एक पक्षी त्या झाडाला लागलेली फळं खातो, मधुर मधुर फळं खातो, आणि दुसरा पक्षी तिथंच बसलेला आहे, तो फळं खात नाही आणि सर्वांचं प्रकाशन करण्यामध्ये प्रवृत्त आहे. हे झाड आहे संसार वृक्ष, त्याला लागलेली फळं म्हणजे कर्मफळं, तिथं बसलेले दोन पक्षी म्हणजे जीव आणि ईश्वर, त्याच्यातला एक पक्षी ती फळं खातो
म्हणजे संसार वृक्षाला लागलेली कर्माची फळं भोगण्याचं काम जीवाचं चालू आहे, आणि दुसरा पक्षी कर्मफलाचं भक्षण करत नाही. ईश्वर नावाचा पक्षी कर्मफळ भोगत नाही. तो कर्मफळ न भोगता ते संसार नावाचं झाड, त्याला लागलेलं कर्म नावाचं फळ, त्या फलाचं भक्षण करणारा जीव, आणि त्या जीवाच्या सोबत आपण स्वतः ईश्वर, या सर्वांचं प्रकाशन करण्याचं काम कोण करतो? त्या जीवाचं कर्मफलाचं भक्षण प्रकाशित करण्याचं काम ईश्वरच करतो. आणि मी कर्मफल भक्षण करत नाही, असा मी अभोक्ता आहे, असं स्वतःच्या स्वरूपाचं प्रकाशन सुद्धा ईश्वरच करतो. बरं का, हे सगळं चिंतन लक्षात घ्या. पण या दोघांना एका झाडावर बसलेले दोन पक्षी म्हणलं. आता कर्मफल खाणारा एक आहे, कर्मफल न खाणारा एक आहे, ही विषमता आहे. एकाला प्रकाशन करता येत नाही, एकाला प्रकाशन करता येतं, ही विषमता आहे. हे सगळं जरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वर्णन असलं तरी त्या जीवाला आणि त्या ईश्वराला एका झाडावर बसलेले दोन पक्षी, आणि दोन्ही पक्षी म्हणजे सुपर्ण, अशा पद्धतीनं असं जर वर्णन केलेलं असेल तर त्या दोघांचं सुद्धा पक्षित्वाच्या दृष्टीनं समान स्वरूप आपल्याला लक्षात घेता येतं की नाही. बघा, दोघांचं समान स्वरूप आहे, आणि समान स्वरूपतेच्या योगानं समानशीलता म्हणजे समान स्वरूपता किंवा पूरक स्वभावता, याच्या योगानं त्यांच्यामध्ये जीव आणि ईश्वरामध्ये मैत्रीचा संबंध आपल्याला विचारात घेता येतो. असा मैत्रीचा संबंध सर्व जीवाशी परमात्म्याचा आहेच आहे. परमात्मा सगळ्या जीवाचा मित्र आहे. अमक्या एका जीवाचा मित्र, तमक्या एका जीवाचा नाही, अशा पद्धतीची भावना परमात्म्याबद्दल आपल्याला करता येत नाही. मला सांगा, ज्ञानोबाराय तुकोबारायचा परमात्मा जसा मित्र आहे तसा आपला नाही का? हो, आपला नाही का परमात्मा मित्र? आपलाही मित्र आहे. पण आपलाही मित्र आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायचाही मित्र आहे, हे जरी खरं असलं, तिकडून मैत्री तशी चालते. ईश्वराची मैत्री जीव, सामान्य जीव आणि भक्त महात्मे या दोघांच्या बाबतीमध्ये समानतेनं चालते. पण इकडून जाणाऱ्या मैत्रीचा विचार जर केला तर भक्त महात्मा परमात्म्याच्या संबंधानं मैत्री धारण करतो, आणि सामान्य जीव तुमच्या माझ्यासारखा परमात्म्याच्या संबंधानं आपल्या अंतःकरणावर देव माझा मित्र आहे ही भावना कधी जागी होत नाही. हा आपल्या ठिकाणचा भेद विचारात घेतला पाहिजे. बरं का, असं भक्तीचं हे सख्य भक्तीचं चिंतन जर केलं तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सख्य भक्तीचा विचार आपल्याला करणं शक्य आहे. ऐका, अजून थोडंसं चिंतन या सख्याच्या संबंधानं करायचं जर झालं तर सख्य कशाला म्हणतात? सख्य म्हणजे काय? परमात्मा माझा मित्र आहे अशा पद्धतीची भावना करणं. देवाची माझी मैत्री आहे, देवाचा माझा जीवभाव एक आहे, अशा पद्धतीची भावना ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाली त्याच्याकडून घडणाऱ्या भक्तीला काय म्हणतात? सख्य भक्ती म्हणतात. हे झालं चिंतन. अजून थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार जर करायचा असला तर सख्य भक्तीमध्ये काय काय होतं याचा विचार भक्ताने जो मांडलाय तो थोडासा विस्ताराने अशा पद्धतीचा आहे. पहा, परमात्म्याच्या संबंधानं संपूर्ण विश्वास वाटणं हे सख्याचं लक्षण आहे. आपल्याला बघा, विश्वास कोणाचा असतो? जास्तीत जास्त विश्वास, अधिक विश्वास कोणाचा असतो? मातेचा, पित्याचा, भावाचा, बायकोचा, मित्राचा. कोणाचा विश्वास जास्त असतो सांगा ना? तुमच्या मनात कोणाचा विश्वास आहे जास्त? सांगा, तुमच्या मनात कोणाचा विश्वास जास्त आहे? हा, एखाद्याला आईचा विश्वास असेल, एखाद्याला बापाचा असेल, एखाद्याला भावाचा असेल. पण ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले चिंतन जे अर्जुनाला सांगितलं ते कोणालाही सांगितलं नाही, हे जर विचारात घ्यायला लागलो तर विश्वास काहीतरी मनातली गुप्त गोष्ट व्यक्त करण्याच्या दृष्टीने असावा लागणारा जो विश्वास आहे हा कोणावर जास्त असतो? चिंतन करा. ज्ञानोबारांनी चिंतन असं केलंय, गीतेचं तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या बापाला सांगितलं नाही, आपल्या आईला सांगितलं नाही, आपल्या भावाला सांगितलं नाही, आपल्या सख्या बायकोला सांगितलं नाही. सांगितलं कोणाला? अर्जुनाला सांगितलं. किती चिंतन सुंदर केलं ज्ञानोबारांनी. बघा ना, जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माती देवकीसी, जे न सांगेची बंधू बळीभद्रासे, ते गोही अर्जुनेसे बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आज श्रीकृष्ण प्रेमाचे बिक यातेची याथे, सनकादिकाची आशा वाढीनल्या होत्या गिर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा येतीची ना. बरं का, अशा पद्धतीचं भगवंतांनी वसुदेवाला सांगितलं नाही. गीतेचं तत्वज्ञान वसुदेवाला सांगितलं नाही. म्हणजे गुप्त आहे. बरं का, गीतेचं तत्वज्ञान हे रहस्य आहे, गुप्त गोष्ट आहे, आणि ही गुप्त गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगायची नाही. असं राजविद्या राजगुह्यम असं या ज्ञानाच्या बद्दल म्हणलेलं भगवंतांनी स्वतः. म्हणजे सांगायचं नव्हतं देवाला कोणाला. पण काय असतं, मनात जी गुप्त गोष्ट आहे, जे कोणापुढे बोलता येत नाही, ती विश्वासाच्या माणसापुढे बोलता येते. हा माणूस याच्यावर आपला विश्वास आहे त्याला मनुष्य बोलून दाखवतो. मग जगाला जे बोलता येत नाही मनुष्य बापाला बोलू शकतो. बापालाही जे बोलता येत नाही त्या बापापेक्षा आईवर विश्वास जास्त आहे म्हणून आईला बोलता येतं. आईलाही जे बोलता येत नाही ते एखाद्या वेळेला भावाला बोलता येतं. भावालाही जे बोलता येत नाही ते बायकोला बोलता येतं. बायकोलाही जे बोलता येत नाही ते भगवंताला बोलायला एक जागा आहे, त्याचं नाव आहे भक्त महात्म्य. सनकादिकासारखे महात्म्य. पण सनकादिकासारख्या महात्म्याजवळ सुद्धा देवाला जे बोलावं वाटलं नाही
ते परमात्मा अर्जुनाला बोलतात. याचा अर्थ काय हो? सख्य भक्तीमध्ये विश्वास असावा लागतो. विश्वासाचं चिंतन, सख्य भक्तीमध्ये विश्वास लागतो. आणि भक्तांचा परमात्म्याच्या ठिकाणी विश्वास आहे की नाही याचा विचार करा. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. अनेक प्रमाणे याच्याकरता आपल्याला सांगणं शक्य आहे. भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थाला निघालेला हा साधक त्याच्या पदरामध्ये भक्ती करत असताना विश्वासाचं भांडवल पाहिजे. आणि विश्वासाचं भांडवल ज्याच्याकडे आहे, जो परमात्म्याच्या चरणावर विश्वास ठेवणार आहे, परमात्मा त्याला पार उतरले त्यासी ही फलश्रुती प्राप्त करून देतो. भाविक विश्वासी पार उतरले त्यासी तुका म्हणे नासिक उतरक्याचे कपाळी. जो भाविक आहे, जो भगवंताच्या चरणावर विश्वास ठेवणार आहे, त्याला परमात्मा संसार सागराच्या पहिल्या तीराला नेऊन सोडतो. आणि जो कुतार्किक आहे, तर्क कुतर्क करणारा आहे, श्रद्धा न ठेवणारा, देवाविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नाहीये, अशा मनुष्याच्या नशिबामध्ये सगळा सत्यानाश भरलेला असतो, असं तुकाराम महाराजांनी चिंतन केलेलं आहे. मला सांगायचं काय, देवाच्या संबंधांना असा परिपूर्ण विश्वास अंतःकरणाला वाटणं, याला काय म्हणतात? सख्य म्हणतात. बरं का, परिपूर्ण विश्वास जसा वाटला पाहिजे तसं त्या परिपूर्ण विश्वासाच्या पोटी आपल्या मनात जे काही आहे नाही ते सगळं देवाला बोलून मोकळं व्हावं, अशी सख्य भक्तीमध्ये भावना असली पाहिजे. बरं का, सख्य भक्तीची भावना जर आपण विचारात घ्यालो, जे मनात आहे ते सगळं देवासमोर बोलून दाखवायचं. देवाला किती संत महात्मे काय बोलत नाही तो देवाला म्हणतात, देवा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला मी आमचं सुख दुःख सांगायचं रे? कोण आम्हा पुसे शिणाले भागले? देवा आमचा शीण भाग कोण दुसरा विचारणार आहे आम्हाला? तुझं विण उगले पांडुरंगा. देवा तुझ्याशिवाय आम्हाला कोणी विचारणार नाही, म्हणून आम्ही कोणाला सांगावं देवा? कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख? कोण तहान भूक निवारिलं? देवा आम्ही आमचं सुख दुःख कोणाला सांगायचं? आमच्या तहान भुकेचा विचार कोण करणार? कोण आमची तहान भूक निवारण करणार? दुसऱ्या कोणाला आम्ही देवा तहान भूक सांगणार नाही, कोणाला आम्ही सुख दुःख देवा दुसऱ्याच्या पुढे आम्ही बोलणार नाही. आमचा शीण भाग आम्ही देवा दुसऱ्या समोर बोलणार नाही, कारण आमचा शीण भाग घालवणारा तू आहेस, आमचं सुख दुःख विचारणारा तू आहेस, आमच्या तहान भुकेची व्यवस्था करणारा देवा तू आहेस. आणि असं असल्यामुळे हे सगळं देवाच्या समोर बोलून दाखवणं भक्त महात्म्यांना योग्य वाटतं. हे कोणत्या भक्ती प्रकारात जमतं सांगा? आपल्या अंतःकरणात जे काही आहे ते सगळंच्या सगळं देवाला बोलून मोकळं होणं हे इतर भक्ती प्रकारात जमत नाही. श्रवणामध्ये तर बोलायचंच काम नाही. श्रवण भक्ती करत असताना बोलायचं काम नाही, स्मरण भक्ती करत असताना बोलायचं काम नाही, वंदन भक्ती करत असताना फार बोलायचं काम नाही, मी नमस्कार करतो एवढं फक्त वाचन बोलायचं, संपलं. बोलायचं काम ज्या भक्तीच्या प्रकारामध्ये आहे त्याही भक्ती प्रकारामध्ये आपल्या अंतःकरणात जे काही असेल नसेल ते सगळं देवाच्या समोर मांडून टाकणं हे कोणत्या भक्ती प्रकारात जमतं? फक्त सख्यामध्ये. म्हणजे देवाच्या विषयी परिपूर्ण श्रद्धा असणे, विश्वास असणे हे सख्या करता आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अंतःकरणात जे काही आहे ते विश्वासापोटी देवाच्या समोर सगळं बोलून मोकळं होणं हे सुद्धा आवश्यक. अरे किती बोलावं मोकळेपणानं? त्या मोकळेपणाला किती काही मर्यादा नाही. भक्त महात्म्य परमात्म्याशी एवढ्या मोकळेपणानं बोलतात, काही वेळेला शिवीगाळ करतात, काही वेळेला त्याचे वाभाडे करतात, काही वेळेला त्याचे दोष काढतात, त्याला उन्मत्त झालास का म्हणतात. आपण परवा त्या उदयनाचार्याचं वचन पाहून आलो. जगन्नाथाच्या दर्शनाला उदयनाचार्य गेले, दरवाजा लावलेला देवाने, त्यावेळेला त्याने देवाने दार काढावं याच्याकरता काय देवाला भाषा वापरली बघा ना. ऐश्वर्य मदमत्तोसी माम अवज्ञाय वर्तसे प्राप्तेत बौद्ध संक्रांत मदधीनात अवस्थिती. अरे म्हणे बाबा, एक वेळ अशी होती की तुझी सिद्धी जगाला करून देण्याचं काम मी केलं, आणि आता माझ्या अवज्ञा करून दरवाजा लोटून बसलास काय? म्हणे दार लावून बसतो सात. अरे तुझी सिद्धी करून देणारा मी, जगाला तुझं अस्तित्व पटवून देणारा मी, आणि असं असताना माझी अवज्ञा करून आज तुझं बरं चाललंय म्हणून दरवाजा लावून बसतोस? ऐश्वर्याच्या मदानं उन्मत्त झालास काय देवा? दार काढ. ही भाषा ऐकल्याबरोबर देवाने दरवाजा काढला. याचा अर्थ काय आहे? हे सगळं जे बोलणं जमतं ना, हे कोणत्या भक्ती प्रकारात जमतं सांगा ना मला? देवाशी भांडणं कोणत्या भक्ती प्रकारात जमतं? ह्याच्यामध्ये श्रवणामध्ये जमतं. हे कीर्तन भक्ती करत असताना देवाला शिव्या देणं जमतं. त्या जनाबाईने देवाला शिव्या किती दिल्यात बघा ना तुम्ही. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रांड रणकी झाली, तुझं गेलं मढ, तुला पाहून काळ रड, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, उभी रावणी अंगिनी शिव्या देते दासी जणी. हे जनाबाईच्या शिव्या ऐका. त्याला विठोबा म्हणायला तयार नाहीत, विठ्या म्हणतात. विठ्या, मूळ मायेच्या कार्ट्या, ते मूळ मायेच्या पोटी जन्माला आलेल्या कार्ट्या म्हणतात त्याला. मूळ नक्षत्रावर जन्मालास की काय असं त्याच्याबद्दलचं बोलणं आहे, ते शिवी घालून बोलणार. तुझं गेलं मड. आत्याचं मड कधी जायचं? कधी जात नाही. पण जनाबाई काढून मोकळं झाले. तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड, ते हे सगळं तुझी रांड रणकी झाली. हे काय चांगलं बोलणं का हो? पण हे सगळं बोलणं, अशा पद्धतीचं बोलणं, शिव्या देऊनही बोलणं, आपल्या अंतःकरणातली सगळीच्या सगळी क्रोधाची, कामाची सगळीच्या सगळी भावना व्यक्त करणं,
हे कोणत्या भक्ती प्रकारात जमतं? फक्त सख्य भक्ती प्रकारात जमतं. आणि हे का जमतं त्याचं कारण आहे, तिथं देवाच्या विषयी परिपूर्ण विश्वास असतो म्हणून जमतं, बाकी दुसरं कोणतंही कारण नाही. तुकाराम महाराजांच्या बंधूंनी कान्होबारायाने महाराज वैकुंठाला जेव्हा गेले, देवाने त्यांना वैकुंठाला नेलं, तेव्हा देवाला किती शिव्या घातल्या, किती भांडले देवाशी. धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या म्हणे. देवा भेटलास की तुझ्या आता चिंध्या करतो म्हणे, तुला झोडपून काढतो. हे काय आहे बोलणं? अंतःकरणात झालेली व्यथा, तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याची व्यथा ते अंतःकरणात येते, त्यानं बोलायला भाग पाडते. हा भाग वेगळा, पण बोलायला कोणाला लागलेत? अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला हे बोलतात. आणि ही शक्ती त्यांच्या ठिकाणी कशाने आली? सख्य भक्तीचा प्रभाव आहे, दुसरं काही याला कारण आहे असं आपल्याला दाखवता येणार नाही. अनेक पद्धतीने चिंतन करा. सख्य भक्तीचं एक आगळं वेगळं महत्व आपल्याला पाहायला सापडतं बरं का. सख्य भक्तीत प्रवृत्त झालेला महात्मा, अनेक सख्यांची उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात. त्या सख्यांच्या बद्दल जर आपण विचार केला तर सख्य भक्ती करणारा महात्मा जो असतो त्याची अवस्था किती देवाच्या जवळीकेची असते हे आपल्याला लक्षात घेता येतं. बाकीच्या भक्ती प्रकारांना देवाची जवळीक निर्माण होत नाही असं मला म्हणायचं नाही, पण सख्य भक्ती देवाची जी जवळीक साधली जाते अशी देवाची जवळीक इतर कोणत्याही भक्ती प्रकारामध्ये साधलेली आपल्याला पाहायला सापडायची नाही. सख्य म्हणजे काय? देवाच्या विषयीचा परिपूर्ण विश्वास. सख्य म्हणजे काय? वाटेल त्या देवाला बोलता येणं. सख्य म्हणजे काय? देवाला भले शिव्याही घालता येणं. हे सगळं सख्य भक्तीमध्ये जमतं. आणि देवाशी कशाही पद्धतीचं उद्धतपणाचं वर्तन करणं सुद्धा कधी जमतं? बोला, कशाही पद्धतीनं देवाशी मोकळेपणानं वागत असताना देवाच्या काही वेळेला देवाच्या संबंधानं अनादराचं वागणं सुद्धा देवाला मान्य व्हावं, ही योग्यता कोणाची आहे सांगा? दास्यभक्ती करणाऱ्या माणसाला कधी अनादरानं वागू द्या बरं, देव मान्य करतो का? ते मान्य करत नाही. दासाने अनादर केलेला देवाला चालायचा नाही. श्रवण कीर्तनात प्रवृत्त झालेल्या माणसाने देवाचा अनादर केलेला देवाला चालायचा नाही. पण सख्य भक्तीमध्ये प्रवृत्त असलेला महात्मा, त्याच्याकडून कदाचित देवाचा अनादर घडला. म्हणून हे सख्याचं जर ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं व्याख्यान पाहायचं झालं, सख्य म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर सख्य सांगायचं झालं तर ओळखीचा दाटपणा म्हणजे सख्य आहे बघा. ओळखीचा दाटपणा, ज्ञानोबराचा शब्द देतो आपल्याला. ओळखीचा दाटपणा याला म्हणतात सख्य. आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये देवाच्या ओळखीचा दाटपणा असल्यामुळे अर्जुन देवाशी कसा वागला हे सगळं चिंतन जर आपण पाहायला लागलो तर सख्याचं वर्तन तसं घडलं तरी देव सहन करतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. ओळखीचे दाटपणे बहुत घडले. अरे देवा तुझ्या बरोबर असलेला ओळखीचा दाटपणा. आता गंमत कशी आहे बघा, हे ओळखीचे दाटपणे बहुत घडले हे जे विवेचन आहे हे ज्ञानोबराने कोणत्या श्लोकावर लिहिलेलं आहे? अजानता महिमानम तवेदम या पदाचं व्याख्यान आहे. म्हणजे तुझं महिमान न कळाल्यामुळे मी असं वागलो. ते म्हणजे श्लोकात मुळात सांगितलेलं आहे तुझं महिमान कळालेलं नाही म्हणून हे वर्तन झालं. आणि ज्ञानेश्वर महाराज काय म्हणायला लागले? ओळखीचा दाटपणा. मग महिमा कळालाय की महिमा कळाला नाही? कसे सांगा ना. ओळखीचा दाटपणा आहे हे खरं आहे का? अजानता महिमानम तवेदम हे खरं आहे? हो, काय खरं? ज्ञानोबा बोलतात ते खरं आहे का? भगवान गीतेमध्ये अर्जुन जे बोलला ते खरं आहे? कोणाचं बोलणं खरंय याचा विचार करा. दोघांचंही खरंय. ज्ञानोबा जे सांगतात तेच खरंय, अर्जुन सांगतो ते त्याच्यानंतर खरंय. ज्ञानेश्वर महाराजाला धरून अर्जुन बोलला म्हणून त्याचं खरंय, नाहीतर खरं नव्हतं त्याचं. ज्ञानोबाराच्या वचनाच्या अनुरोधानं अर्जुनाच्या वचनाचा अर्थ आपल्याला करावा लागतो. बघा तुम्ही, अर्जुन म्हणतो मला ओळखीचा दाटपणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुनाला ओळखीचा दाटपणा आहे आणि अर्जुन म्हणतो मला महिमा देवा तुमचा कळत नाही. कोणाचं बोलणं खरंय? ज्ञानोबाराचं बोलणं खरंय. ज्ञानोबारे बोलायला लागले ते महिमा कळाल्यामुळं अर्जुन म्हणजे ओळखीचा दाटपणा झाला, त्याच्यामुळे अर्जुन जे वागला हे जे चिंतन केले. अर्जुन जे देवाचं स्वरूप कळत नाही म्हणतो ते वेगळं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज देवाची ओळख अर्जुनाला जे दाट झाली म्हणतात ते वेगळं आहे. अर्जुनाला भगवंताच्या सगुण रूपाचा परिचय दाट आहे आणि अर्जुनाला भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचा अजिबात परिचय नाही. व्यापक रूपाचा, महिमानाचा, मोठेपणाचा अजिबात परिचय नाही. दोन्ही खरं झालं. ऐका, पण ओळखीचा दाटपणा याला म्हणायचं सख्य. देवाच्या ओळखीचा दाटपणा असला पाहिजे, त्याला म्हणतात सख्य. आणि हे सख्य घडलं, ओळखीचा दाटपणा घडला की अर्जुन कसा वागला, किती उद्धतपणाचं. सख्याचे उद्धत सखा साहे निवांत. सख्याचा उद्धटपणाचा आचार विशेष सुद्धा सख्याला सहन होतो. हे चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं ऐका. आणि त्याला धरून ज्ञानेश्वर महाराजांनी इथं किती चिंतन केले. अर्जुन देवाशी किती उद्धटपणानं वागला. विपायरा ओळा येवो तरी तुझेने अंगे मान पावो, मानसी तरी जावो न मानसी तरी जावो रुसोनी सलगे. अर्जुनाने देवाच्या समोर आपल्या अंतःकरणातली भावना व्यक्त केली. देवा गंमत आहे म्हणे. काय? विपाय रावळा येऊ, तुझ्या घरी आम्ही एखाद्या वेळेला येत होतो म्हणे. देवा येत होतो. एखाद्या वेळेला अर्जुन देवाच्या घरी द्वारकेमध्ये जायचा. देवाचं घर द्वारकेत. अर्जुन देवाच्या घरी गेला. तो काय म्हणून गेला? हा आमचा साला आहे म्हणून गेला.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्या बायकोचा भाऊ म्हणून तिथे गेला. आता बायकोच्या भावाच्या घरी गेल्यानंतर म्हणजे सासरवाडीला गेल्याच्या नंतर त्या जावयाला सन्मानाची भावना असते की नसते? तो जाता जाता पुसट सांगा मला. जामाता दशमो ग्रह हा म्हणले हो. जावय म्हणजे 10वा ग्रह म्हणे सासऱ्याच्या 7.5 पूजलेला, नशिबाला पूजलेला. ज्या माता दशमो ग्रह हा तो 10वा ग्रह असतो. एवढा त्याला मान सन्मान अपेक्षित असतो. तरी तुझ्याने मान पावं, तुझ्याने अंगे मान पावं, तेव्हा तू आम्हाला मान द्यावा या भावनेनं मी वागत होतो. तू एवढा मोठा, तू देव, तरी मला तुझ्या घरी आल्याच्या नंतर मान सन्मानाची भावना होते. कशानं झालं? ओळखीचे दाटपणे बहुत घडले. आणि न मानसी एखाद्या वेळेला तुझ्याकडून सन्मान जर नाही मिळाला देवा, तर काय मी तिथं निवांत राहत होतो? नाही, माझी बायको इथं आली, तिचे मला प्रेम आहे, इथं राहिलं पाहिजे, मेहुण्याने मान दिला काय न दिला काय म्हणून राहत होतो? नाही, न मानसी तरी जाऊ रुस्सोनी सलगी. देवा तू जर मान सन्मान व्यवस्थित रीतीनं केला नाही तर सलगीनं प्रेमानं तुझ्यावर रुसून मी तिथून निघून जात होतो म्हणे कित्येक वेळेला. काय आहे हे? देवावर अर्जुनाने रुसावं. देवाला देवाच्याकडून अर्जुनाने मान मागावा, मान मिळावा देवाकडून त्याला. अरे एखाद्या वेळेला अर्जुनाचा सन्मान नाही झाला, अर्जुन रुसून निघाला, तर त्याला थांब म्हणून बाकीच्या लोकांनी सांगितलं. तर बाकीच्या लोकांनी तसं सांगितल्याच्या नंतर अर्जुन काय म्हणायचा? श्रीकृष्णाने अपमान केलाय ना, मग त्यांनी येऊन पाया पडून माफी मागितलीच पाहिजे, त्याच्याशिवाय मी घरी येत नाही. पाया लागोनी बुसावणी तुझ्या ठाई शारंग पाणी. पाया लागोनी बुसावणी. देवा तुम्ही यावं, पाया पडावं आणि माझी क्षमा मागावी, मला समजवावं, माझी बुसावणी करावी. अशा पद्धतीची भावना मी धरत होतो म्हणे. देवा काय करू म्हणे. पाहिजे ऐसी करणी बहुत केली. अशा पद्धतीचं आवर्तन माझ्याकडून बरंच घडलं देवा, बरंच घडलं. हे कशानं घडलं? ओळखीचे दाटपणे. सख्यामध्ये हे घडतं, हे मला सांगायचं आहे बरं का. अजून अर्जुनाने पुढे काय सांगितलं? देवा सरळपणाच्या युगानं तुम्ही सरळपणानं वागत असल्यामुळं तुझ्या पुढं उलट बसायचं सुद्धा माझं धाडस होत होतं म्हणे. सजनपणाची या वाटा, तुझं पुढे बैस उपर आटा. देवा तुझ्या समोर उलट बसायची सुद्धा ताकद माझी झाली रे. काय सांगू म्हणे. काय पाडू वैकुंठा परी चुकलो आम्ही. देवा आम्ही माझी चूक झाली, ते चूक झाली हे नंतर कळालं हो, पण अगोदर मात्र असा अर्जुन वागला हे आपण लक्षात घ्या बरं का. अजून अर्जुनाने काय सांगितलं? देवेसी कोलकाठे धरू, आखाडा झोंबी लोंबी करू, सारी खेळता आज करू निकुरेसी भांडो. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखातून व्यक्त केलं. देवाच्या बरोबर दांडपट्टा खेळायला अर्जुन निघायचा. याची ताकद आहे, त्याच्याबरोबर दांडपट्टा खेळायची, पण यानं त्याच्याबरोबर दांडपट्टा खेळायचा. आखाड्यामध्ये कुस्तीला गेल्याच्या नंतर झोंबी लोंबी करू, देवाला अंगाला झटायचं, देवाला पाडतोच म्हणायचं. आता अशी अर्जुनाची ताकद, असा अर्जुन बोलत होता. आणि सारीपाठ खेळायला जर अर्जुन भगवंताच्या बरोबर बसला तर अस्करू निकुरेसी भांडो. अर्जुन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर निकराचं भांडण करायचं. देवा बरोबर नाही, तुमचं दान पडलं नाही, दान माझं पडलं, व्यवस्थित रीतीनं तुम्ही सोंगट्या सरकवल्या नाहीत, काहीतरी खोटी करता देवा, असं करायचं नाही. हे निकरावर येऊन अर्जुनाने भगवंताशी भांडावं सारीपाठ खेळताना. हे कधी जमतं? ओळखीचे दाटपणे. दाट ओळख नसली, सख्य नसलं तर याच्यातलं काहीही जमत नाही. पुढाई का सांगते उराउरी मागो, देवासीची की बुद्धी सांगो किंवा सर्वज्ञासीची की बुद्धी सांगो, दोन्ही पाठ आहेत बरं का. आणि पुढं काय? देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही. देवाला अर्जुन म्हणायला लागला. देवा म्हणे बघा सांगते उरी मागो, तुमच्याजवळ जे काही चांगलं असेल ते तुमच्या उरावर बसून मागून घ्यायची तयारी देवा. हे कधी जमलं हो? ओळखीच्या दाटपणाशिवाय जमत नाही. उराउरी मागो, सर्वज्ञासीची की बुद्धी सांगो, देवालाच बुद्धी सांगायची तयारी. तू सर्वज्ञ असताना तुला आम्ही काय सांगावं देवा, पण सांगायची तयारी. देवा चुकतंय तुमचं, असं वागू नका, असं करा, असं वागलं पाहिजे, हे सांगायची तयारी. काय सांगावं देवा. देवीची म्हणू काय लागो तुझ्या आम्ही. एखाद्या वेळेला जर रागात आला अर्जुन म्हणायचा तुमचा माझा संबंधच काय हो देवा, कशा करता तुम्ही मला बोलता. हे अर्जुनाचं बोलणं असायचं. ऐका, देव बोन याच्या अवसरी लोभे किर आठवण करे, परी माझा निसुग गर्व अवधार जे फुगोनीचे वैसे. अर्जुन म्हणायला लागला, देव जेवणाच्या प्रसंगामध्ये लोभानं प्रेमानं माझी आठवण करीत असत. देव माझी आठवण करायचे. आणि माझा निर्लज्जपणाचा गर्व असा होता की मी त्यावेळेला रुसून बसत होतो. देवाने मला येऊन बोलावून न्यायला पाहिजे, मी येणार नाही. देवाने तिथून आठवण करायला काय झालं, इथे येऊन बोलवून न्यायला काय होतं. बैठकीत येऊन हाक मारता येत नाही, चला भाऊजी म्हणता येत नाही. हे काय लावलंय देवाने, हे रुसून बसणं. हे असं सगळं मी करत होतो. हे कधी जमलं सांगा मला. ओळखीचे दाटपणे. देवाची या भोगायतनी रिगता आशंकेना मनी.
देवाच्या काही मनोरंजनाच्या गोष्टी असतील तर त्या देवाच्या भोगायतनात प्रवेश करताना मला कोणत्याही प्रकारची आशंका मनामध्ये नसायची. आणि रिगोनिया शयने सरिसा पहुडे, देवाची शय्या, भगवंताचं शेजघर, आणि त्या शेजघरावर जाऊन त्या पलंगावर असं देवाच्या बरोबरीनं झोपायचं धाडस माझं होत होतं. हे सगळं कधी जमलं? ओळखीचे दाटपणे. हे चिंतन करा. कृष्णा म्हणून हाकारिजे, का यादवपणे तू ते लिखिजे, आपली आण घालीजे जाता तुझं. तुला कृष्णा म्हणून हाका मारणं, तू यादव कुळातला रे शेवटी, असं म्हणून तुझ्या यादव कुळाचा उल्लेख करणं. आणि कुठं जर परमात्मा निघून चालले तर देवात जायचं नाही बरं का. माझी शपथ म्हणलं की देवाला गपचूप बसावं लागत होतं, राहावं लागत होतं. आपली आण घाली जे जाता तुझं, हे सगळं जे भगवंताच्या समोर मज एक आसनी बैसणे, का तुझा बोलून न मानणे. अर्जुन म्हणला, देवा तुझ्या बरोबर मी एका आसनावर बसत होतो, का तुझा बोल न मानणे. आजपर्यंत तुझं बोलणं सुद्धा काही वेळेला मी ऐकलं नाही. हे सगळं कशाने घडलं? ओळखीचे दाटपणे बहुत घडले. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनादनादरो भवती, अतिपरिचितेप्यनादौ संसारेस्मिन् जायते वज्ञा. एक सुभाषित आहे संस्कृतातलं. मनुष्याला एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा अतिपरिचय झाला, आपल्या अंतःकरणात त्याच्याबद्दल आदराची भावना राहत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अर्जुनाला झालेला अतिपरिचय, ओळखीचा दाटपणा, अवज्ञा घडली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अवज्ञा घडली. हे कशानं घडलं? ओळखीचे दाटपणे बहुत घडले. हे ओळखीचा दाटपणा म्हणजे सख्य. माझा मुद्दा इथं आहे. आणि ओळखीचा दाटपणा निर्माण झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचं घडलेलं वर्तनही परमात्मा जर सहन करीत असेल तर सख्य भक्तीचं काय महत्व आहे आपण जाणू शकता. सख्य भक्ती अनेक पद्धतीने, या सख्य भक्तीचा महिमा आपल्याला शास्त्रामध्ये संतांच्या वचनामध्ये पाहायला सापडतो. गोपाळ गोपिकांच्या भाग्याचं वर्णन कसं केलं पहा. अहो भाग्यम नंद गोप व्रजव कसाम यन मित्रम परमानंदम पूर्णम ब्रह्म सनातनम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांचा मित्र आहे. याच्यामुळे या गोपाळ गोपिका गायी वासर यांचं फार मोठं भाग्य असं वर्णन आहे. म्हणजे भक्ताच्या अंतःकरणामध्ये परमात्मा माझा मित्र आहे ही भावना आहे. देव मित्र आहे, देव सर्व जीवांचा मित्र आहे, पण देव माझा मित्र ही भावना जी पाहिजे ते भक्ताच्या अंतःकरणात असते, सामान्य जीवाच्या अंतःकरणात नसते. बघा तुम्ही, परमात्म्याच्या बद्दल हा माझा, ते आपण नेहमी म्हणतो बा आरती वगैरे झाल्याच्या नंतर, त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. कोण म्हणतो हे भक्त महात्म्य म्हणतात. आपण कुठं म्हणतो? आपल्याला ते पाठ आहे, त्या श्लोकात काय म्हणलं इकडे लक्ष नसतं. आरती झाल्यावर म्हणायचं असतं, एवढंच ठाऊक असतं. काहीतरी बडबड करायची, त्याच्याऐवजी ते करायचं, ते म्हणायचं. यज्ञान यज्ञ वैजंत देवा असताना धर्माने प्रथमान्य असं मंत्रपुष्प म्हणावं लागतं. म्हणून काय सांगितलंय त्या मंत्रपुष्पात कोणाला ठाऊक आहे? तसंच त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. हे काही आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण भक्त महात्मा मात्र देवाचं सख्य आहे. मी देवाचा सखा आहे, माझी देवाची मैत्री आहे, ही भावना धारण करून असतो. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वाम्य रामचंद्रो दयालो, नान्यम जाने न जाने न जाने. ही भावना ज्याच्या अंतःकरणात जागी झाली त्याला म्हणा सख्य भक्तीत प्रवृत्त असलेला भक्त. आणि सख्य भक्तीत प्रवृत्त असणाऱ्या या भक्ताच्या संबंधाने जर विचार आपल्याला करायचा झाला, अजून थोडा विचार करायचा झाला, तर आपल्याला असं म्हणता येतं की या सख्यांमध्ये भक्ती रसामृत सिंधूमध्ये, हरिभक्ती रसामृत सिंधू ग्रंथात वेगळे वेगळे प्रकार सांगितलेत. एकाला म्हणतात सुहृद सखा, दुसऱ्याला म्हणतात सखा, तिसऱ्याला म्हणतात प्रिय सखा, आणि चौथ्याला म्हणतात प्रिय नर्म सखा. ऐका, सुहृद सखा कोण असतो? सुहृद नावाचा सखा कोण असतो? त्याच्याबद्दल असं चिंतन केलंय की वयानं थोडासा मोठा आहे, देवाच्या पेक्षा कृष्णाच्या पेक्षा थोडासा वयानं मोठा असलेला, आणि देवाच्या रक्षणाची माझ्यावर जबाबदारी आहे अशी भावना करणारा, त्याला म्हणतात सुहृद सखा. आणि सुहृद सख्याच्या नंतर दुसरा येतो सखा. सखा कसा आहे? सखा थोडासा देवाच्या पेक्षा लहान वयाचा आहे, देवाच्या पेक्षा लहान वयाचा आहे. आणि देवाच्या पेक्षा लहान वयाच्या असलेल्या या सख्याच्या अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आपल्याला सर्वथा सेवा घडली पाहिजे, सर्व काळ सेवा घडली पाहिजे, अशा पद्धतीची भावना. ऐका, सुहृद आणि सखा, सुहृद सखा आणि नुसता सखा यांच्यातला बदल काय? एक वयानं मोठा, एक वयानं लहान आहे. म्हणजे यांचं सख्य कसं आहे? भक्तिशास्त्राच्या भाषेत जर बोलायचं झालं तर सुहृदाचं सख्य वात्सल्यपुटीत सख्य आहे, आणि सख्याचं सख्य हे दास्यपुटीत सख्य आहे. बरं का? दास्याची भावना अंतःकरणामध्ये ठेवून देवाची मैत्री करणारा, त्याच्या सख्याला शुद्ध सख्य भाव नाही, त्याचा दास्य पुटीत, त्याच्या सख्याला दास्याचं पुट चढलंय.
दास्याचं पुट चढलेलं आहे. आणि मोठा जो आहे वयानं देवाच्या पेक्षा, असा देवाचा जो मित्र असेल, त्या मित्राला भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझा पाल्य आहे, माझा रक्ष आहे, मी त्याचा रक्षक आहे, त्याचा सांभाळ मला केला पाहिजे, त्याच्यावर संकट येऊ नये याच्याकरता मला काही योजना केली पाहिजे, ही भावना त्याच्या अंतःकरणात जर असेल तर त्याच्याकडे संकट येऊ नये ही भावना त्याच्या अंतःकरणात जी निर्माण झाली ती कशाच्या भावनेनं? दास्याच्या भावनेनं की वात्सल्याच्या भावनेनं? वात्सल्य. मोठा आहे तो, त्याला वत्सल भाव आहे. आणि वात्सल्यपुटीत दास्य हे वात्सल्यपुटीत सख्य आणि दास्यपुटीत सख्य हे धारण करणारे मोठे आणि लहान असलेले जे सखे, त्यांचा विचार संपल्याच्या नंतर पुढे बरोबरीचे सखे येतात. बरोबरीचे सखे, बरोबरीचे जे देवाच्या बरोबरीचे समान वयाचे जे आहेत त्या समान वयाच्या गोपाळांच्या अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधानं वात्सल्यपुटीत सख्य नाही, दास्यपुटीत सख्य त्यांच्या अंतःकरणात नाही. त्यांच्या अंतःकरणातले जे सख्य ते शुद्ध सख्य आहे. आणि शुद्ध सख्य ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार केले. एक प्रिय सखा आहे आणि दुसरा प्रिय नर्म सखा आहे. बरं का? प्रिय सखा, प्रिय सखा म्हणजे देवाच्या बरोबरीच्या वयाचा. बर. प्रिय नर्म सखा ही देवाच्या बरोबरीच्या वयाचा. बरोबर. दास्य आणि वात्सल्याचं पुट त्यांच्या भक्तीला दोघाच्याही नाही. बरोबर. पण बदल काय आहे? एक देवाच्या अंतरंग क्रीडेमध्ये सहभागी होणारा आहे आणि देवाच्या साधारण क्रीडेमध्ये सहभागी होणारा एक आहे. साधारण क्रीडेमध्ये ज्याचा अंतर्भाव होऊ शकतो अशा त्या सख्याला काय म्हणतात? प्रिय सखा म्हणतात. आणि अत्यंत अंतरंग क्रीडेमध्ये ज्याचा अंतर्भाव होऊ शकतो त्याला काय म्हणायचं? प्रिय नर्म सखा. ऐका, रासक क्रीडेचा विचार जर आपण करायला लागलो तर गोपिकांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची क्रीडा चालू आहे म्हणून गोपिका सगळ्या भगवंताच्या प्रिय सख्या झाल्या, प्रिय सख्या झाल्या. पण जेव्हा गोपिकाच्या अंतःकरणात अहंकार आला आणि अहंकार आल्याच्या नंतर परमात्मा गुप्त झाले आणि परमात्मा गुप्त झाल्याच्या नंतर परमात्म्याने जाताना राधेला जे बरोबर नेलं, सगळ्याचा त्याग झाला, राधेला बरोबर नेलं. ते राधेच्या अंतःकरणात अभिमान निर्माण झाल्यावर राधेचा त्याग करीपर्यंत राधेला जो भगवंताचा सगळ्या गोपिका व्यतिरिक्त जो संघ घडला, परमात्म्याने तिला जे आपल्या सोबत नेलं होतं ते कशामुळे? ते प्रिय नर्म सख्याच्या भावनेमध्ये होती म्हणून नेलेलं होतं. हे लक्षात घ्या. प्रिय सखा म्हणजे अंतरंग क्रीडेत अंतर्भूत होणारा आणि अत्यंत अंतरंग असलेल्या क्रीडेमध्ये देवाचा अंतर्भाव ज्याचा होऊ शकतो त्याला म्हणायचं आहे प्रिय नर्म सखा. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भगवंताचे सखे आपल्याला दाखवणं शक्य आहे. ऐका, या सख्यांच्या अंतःकरणात असलेलं प्रेम, परमात्म्याच्या संबंधानं प्रेम असणारे हे सखे आपल्या अंतःकरणातलं सख्य कशा पद्धतीनं धारण करून असतात याचा एक विचार आहे का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळाचा त्याग केला, व्रजमंडळाचा त्याग केला. बरेच दिवस पर्यंत परमात्म्याला व्रजमंडळाची आठवणही आली नाही अशी अवस्था देवाने दाखवली. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी भगवंतानी काय केलं? एका दिवशी उद्धवाला जवळ बोलावलं आणि उद्धवाला भगवंताने सांगितलं, उद्धव एक काम करता का? म्हणे, काय काम? माझं एक काम आहे. काय काम आहे? गोकुळात जायचंय. कशाला? त्या गोकुळवासी सगळ्या लोकांचं सांत्वन करण्याचं काम आहे. मी बरेच दिवस झाले त्यांचा त्याग करून आलो, ते सगळे माझ्या विरहाच्या वेदनेमध्ये आहेत. जा देवा, जा एकदा उद्धवात जाऊन या, गोकुळात जाऊन या आणि त्या सगळ्या गोकुळवासी लोकांचं सांत्वन करण्याचं काम करून या. उद्धव म्हणाले, ठीक आहे देवा, तुमची आज्ञा आहे, मला जाणं भाग आहे, मी जाऊन येतो म्हणे. उद्धव निघाले, गोकुळात आले आणि गोकुळात आल्याच्या नंतर बरेच दिवसपर्यंत उद्धवाचं गोकुळामध्ये राहणं झालं. त्या गोकुळवासी लोकांचं भगवंताच्या संबंधातलं प्रेम पाहिलं, उद्धवाला विलक्षण वाटलं. उद्धवाने त्या प्रेमाचा अनुभव घेतला, आनंद लुटला. काही काळपर्यंत उद्धव त्या ठिकाणी राहिले आणि तिथं राहणं झाल्याच्या नंतर उद्धवाने एका दिवशी विचार केला, आपल्याला आता देवाकडे गेलं पाहिजे. या गोकुलवासी लोकांचा परमात्म्याच्या संबंधातला सख्य भाव मोठा विलक्षण आहे. म्हणे, गोपिकांना देवाचं सख्य विलक्षण, या गोपाळांच्या अंतःकरणात असलेलं देवाचं सख्य विलक्षण आहे, विलक्षण आहे. हा सगळा अनुभव घेतला. आता मला निघायचं. या गोकुळवासी लोकांच्या सख्यापोटी यांच्या पायाचा धुलीकण प्राप्त होण्यासाठी या वृंदावनामध्ये एका गवताच्या पात्याच्या रूपानं जरी मला जन्म प्राप्त झाला तरी माझं भाग्य मोठं आहे, असं उद्धव बोलले. आणि उद्धव निघाले. तिथला निरोप घेतला, सर्वांचा निघाले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला येऊन भेटले. भगवंताला भेटल्याबरोबर देवाने विचारलं, जाऊन आला तो उद्धवा? जाऊन आलो म्हण. बघितलं गोकुळवासी लोकांच्या विरहाचं स्वरूप, बघितलं देवा. त्यांचं माझ्याविषयीचं प्रेम बघितलं देवा. सख्य भाव त्यांच्या अंतःकरणात, गोपाळ गोपिकाच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी जो आहे तो पाहिला देवा. माझ्या गोपिकांची काय अवस्था आणि गोपाळाची काय अवस्था सांगू शकता? फार विषादाच्या अवस्थेमध्ये देवा ते आहेत. गोपिकाची अवस्था त्याच्यापेक्षा गोपाळाची अवस्था बत्तर आहे, वाईट आहे देवा. गोपाळाच्या अवस्थेचं जे चिंतन केलं, ऐका,
सख्य भक्तीत असलेला अंतरंग प्रिय नर्मसखा जो गोपाळ आहे, त्या प्रिय नर्मसखा असलेल्या गोपाळाला भगवंताचं सख्य एवढं त्याच्या मनाला भावलेलं असतं, एवढं मनाला त्याच्या जडलेलं असतं की देवाचा विरह त्याला कशाही अवस्थेत सहन होत नाही. त्याची अवस्था त्यानं कशी करून घेतली त्याचं वर्णन केलं उद्धवाने. देवा काय सांगू म्हणे, मी गोकुळात जाऊन आलो, तुमच्या गोपाळाची अवस्था पाहिली देवा. गंमत सांगतो त्यांच्या शरीराचे. त्यांच्या शरीरामध्ये पंचमहाभूताची त्यांची रचलेली जर शरीर असतील देवा, तर बाकीची 4 भूत सगळीच्या सगळी त्यांच्या शरीरातली मावळत चाललेली आहेत. फक्त वायू नावाचं जे भूत आहे ना, ते त्यांच्या शरीरामध्ये वेगानं वाढत आहे देवा. म्हणजे काय, त्यांचे श्वासोश्वास उष्ण सुस्कारे ते पाहिले होते, आणि उष्ण सुस्कारे दुःखाचे सुस्कारे पाहून आलेल्या उद्धवानी सांगितलं देवा, फक्त त्यांच्या शरीरामध्ये वायूची मात्रा जास्त आहे. बाकी पंचमहाभूतापैकी 4 भूत त्यांच्या शरीरामध्ये तनु त्याला प्राप्त व्हायला लागलेली, कमी कमी त्यांची मात्रा व्हायला लागली. देवा काय सांगू, तुमचं चिंतन करत करत गोपाळ असतात, अखंड तुमच्या स्मरणात असतात, गायी वासरे घेऊन गोवर्धनावर गेलेली असतात. आणि अशी ही गोपाळ मंडळी गोवर्धनावर गेल्याच्या नंतर गायी वासरं चरत राहतात. त्यांच्या पाठीमागं आपल्याला जायचं आहे, त्यांचं रक्षण करायचं याचं भान या गोपाळाला नसतं. एका ठिकाणी उभा राहिलेला तो गोपाळ देवा तुमचं चिंतन करायला लागला की त्याची अवस्था काय सांगू देवा. अनाश्रित परिच्छदाहा कृश विशीर्ण वृक्षांककाहा सदा विफल वृत्तयो विरहिताश्चविच्छायया विराव परिवर्जिताहा तव मुकुंद गोष्ठांतरे स्फुरंती सुहृदांगणाहा शिखर जात वृक्षायव. देवा काय सांगू म्हणे, त्या गोपाळाने तुम्ही त्यांचा त्याग करून येताना अंगावर त्यांच्या जी वस्त्र आणि आभूषण होते, ती वस्त्र आभूषण त्यांनी बदललीच नाही देवा. अंगावरची वस्त्र तुम्ही आल्यापासून अंगावरचं वस्त्र गोपाळांनी बदललं नाही. आता एकच वस्त्र 2-2, 3-3 वर्ष जर अंगावर राहिलं, वर्षाच्या वर्ष जर अंगावर राहायला लागलं, ते बदललंच नाही. आणि नित्याचं स्नान वगैरे चालूच आहे. अशा अवस्थेमध्ये त्या वस्त्राची काय अवस्था व्हावी, काय अवस्था देवा. चिंध्या झाल्यात हो. त्याने अंगावर अलंकार परत घेतले नाही देवा. दागदागिने त्यांच्या अंगावर त्यांच्या माताने कौतुकाने जे घातलेले होते, ते आईला सुद्धा तुमच्या विरहामध्ये पोराचे दागिने बदलायचे किंवा काढून ठेवायचे स्मरण नाही. आणि या गोपाळाला सुद्धा आज सणाचा दिवस आहे, दुसरा दागिना अंगावर घालावा असं कधी वाटत नाही. त्यांना लक्षातच येत नाही देवा, लक्षातच येत नाही. कोणत्या प्रकारचा परिच्छद नाही. अनाश्रित परिच्छदाहा कृश विशीर्ण वृक्ष अंककाहा. त्यांची अंग सगळी कशी झाली देवा, वृक्ष कृश, अत्यंत रोडपणा त्यांच्या शरीराला आला. कृश विशीर्ण, त्यांचे अवयव गात्राशी गळून गेले देवा. मांस असं लोंबायला लागलं. कौमार्य अजून त्या पोरांचं संपलेलं नाही, कौमार्य संपलं नाही. पण कौमार्याची अवस्था न संपलेली आहे त्या गोपाळांच्या ठिकाणी परमात्म्याच्या विरहाच्या योगानं झालेली जी दुःख वेदना आहे, त्या दुःख वेदनेपोटी शरीर असं गळून गेलंय. मांस लोंबायला लागलंय, विशीर्ण झालं. वृक्ष, कोणत्याही अवयवाच्या ठिकाणी देवा त्यांच्या स्निग्धता राहिली नाही. ओठ वाळून गेलेले, डोळे शुष्क झालेले, शरीराची कातडी राठ झालेली. कधी तेल त्याला ठाऊक नाही, कधी त्याला चोळणं ठाऊक नाही, कधी कोणत्याही प्रकारचा शृंगाराचा भाग शरीराला ठाऊक नसल्यामुळं वृक्ष शरीराची अवस्था झाली म्हणे गोपाळांच्या. कृश विशीर्ण वृक्षांककाहा सदा विफल वृत्तयः. सगळ्या गोपाळांच्या अंतःकरणामध्ये आता भगवंताने आमचा त्याग केला, भगवान आम्हाला भेटायला येत नाही अशी वैफल्यग्रस्त भावना सदा सर्व काळ त्यांच्या अंतःकरणाला व्यापून असते. विरहिताश्चविच्छायया. त्यांच्या चेहऱ्यावर कांती नाही देवा, कांती नाही. विराव परिवर्जिताहा. तोंडातून त्यांच्या शब्द फुटत नाही देवा. सदा सर्व काळ गळा बुझालाची अशी अवस्था असते. आवाज बाहेर येत नाही, शब्द फुटत नाही. विराव परिवर्जिताहा तव मुकुंद गोष्ठांतरे. आणि त्या गोष्ठात असलेले हे गोपाळ, रानात गेलेला अशा अवस्थेतला हा गोपाळ गाई वासराला सोडून देतो आणि एका ठिकाणी उभं राहून देवा जेव्हा तुमचं चिंतन करतो, स्फुरंती सुहृदांगणाहा शिखर जात वृक्षायव. तेव्हा एका ठिकाणी तल्लीन होऊन तुमच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती जडवून तुमच्या विषादाच्या अवस्थेमध्ये तुमचं चिंतन करीत तटस्थ उभा राहिलेला तो गोपाळ मित्र पाहिला की देवा रानातल्या पशुपक्ष्यांना वाटतं हे माणसाच्या आकाराचं झाड आहे, हा माणूस नाही, इतकी त्याला तटस्थता आलेली असते. देवा काय सांगू तुमच्या गोपाळाची अवस्था. ही जी गोपाळांची विषादातली अवस्था सांगितलेली आहे, मला काय सांगायचं याच्यातून, देवाच्या विषयी सख्य भावना असताना देवाच्या विरहामध्ये ही अवस्था झाली पाहिजे तर त्याचं सख्य खरं आहे, नाहीतर सख्य खरं नाही. सख्याची ही अवस्था झाली पाहिजे.
देवाच्या त्या विरहामध्ये वेगळे वेगळे प्रकार. सापराध विरह असतो, सप्रेम विरह असतो. गोपिकाने धारण केलेल्या विरहाला शास्त्रामध्ये भक्तिशास्त्रात सप्रेम विरह म्हणले, सापराध विरह नाही. काहीतरी अपराधाच्या योगानं देवाचा विरह होणं आपल्याला आहे आणि देवाचा प्रेमाने विरह धारण करणं गोपाळ गोपिकांना. पण प्रेमाने धारण केलेल्या त्या विरहामध्ये सापराध विरहापेक्षा सुद्धा किती विपरीत अवस्था त्या लोकांनी भोगलेली आपल्याला पाहायला सापडतंय. याचं चिंतन करा. याला म्हणतात सख्य. आणि हे सख्य झालं की देव मित्र होतो आणि देव मित्र झाला, देवाची मैत्री झाली की त्या देवाच्या बरोबर अगदी आपल्याला आखाडा झोंबी लोंबी करू इथपर्यंत जर वागता येत असेल. आमच्या गुंडावर्धनचा एक काल्याच्या प्रसंगात आम्ही म्हणतो अभंग आहे. गोपाळांचा संग तुझला आवडे, चार वेडे वेडे करीती म्हणून गोपाळाच्या संगी खेळसी तू कुस्ती जैसे हस्ती हस्ती भिडताते. हत्तीला हत्ती भिडावा तसे गोपाळाच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुस्ती करत होते. हे काय आहे? अंगसंगाचं चिंतन आहे. अंगसंग, अंगोअंगी संग अखंडित. सख्य भक्तीमध्ये सुद्धा भक्ताला देवाचा अंगसंग असतो. हे या सगळ्या प्रकारातून आपल्याला लक्षात घेता येणं शक्य आहे.